सुनेत्रा वहिनींनी काल अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली आणि ही सूत्र हातात घेतल्यानंतर ज्या पद्धतीच्या भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काल ज्या पद्धतीच्या भूमिकेत दिसत होती त्याने असं वाटलं की सगळ्या अंकांवर आता पडदा पडलाय. कारण की ज्या भूमिका गेल्या महिनाभरापासून म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर पासून ज्या पद्धतीच्या समीकरणं मांडून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी हवा निर्माण करणारे अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीचा कयास लावत होते आणि यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये परत एकदा आपली पकड कशा पद्धतीने मजबूत होईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी एक भाकीत आणि सगळ्या संभ्रमी व्यवस्था आणि दबाव गट जरी निर्माण करण्यात आली असतील तरीही सामाजिक परिप्रेक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे ज्या अजितदादांनी ज्या गोष्टीला स्वतंत्रपणे आपल्या स्वतःसाठी निर्माण केलं आणि त्या पद्धतीनं महायुतीमध्ये आपला एक चांगला पगडा किंवा चांगल्या पद्धतीची पकड निर्माण करून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी जे स्वतःला वाहून घेतलं होतं त्याची परिणिती देणारं हे कालचं पर्व ठरलं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं काल प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने म्हणले की आता खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार पर्व सुरू झालंय आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादीतून विलिनीकरण होऊन अजितदादांनी स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं तेव्हापासून ज्या पद्धतीनं या परिवाराला ज्या पद्धतीच्या हेटाळण्या ज्या पद्धतीच्या परिस्थित्या किंवा ज्या पद्धतीच्या अवस्थेत गाठण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्याला सगळ्याला काल मुठमाती देण्यात आली. जरी त्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी पवार साहेबांना ज्या पद्धतीच्या शुभेच्छा कारण की शेवटी कुटुंब आहे आणि कुटुंबात ही जी ऋणानुबंध आहेत ते राजकारणाच्या पलीकडचे असतात. पण कुटुंबातल्या गोष्टीला राजकारण करून सामाजिक परिस्थितीमध्ये जोडणारी अनेक लोक आम्हाला पाहायला मिळतील आणि या सगळ्या अल्पसंतुष्ट म्हणजे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे ही लोक ज्या पद्धतीनं या ट्विटनं एक आनंदी झाले होते. परंतु या सगळ्या गोष्टींवर काल विरजण पडलं आणि ज्या पद्धतीचं छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा व्यासपीठाच्या बाहेर ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी काल या सगळ्या गोष्टीचा समाचार घेतला कारण की जी तिरधा तिटपीट जो कयास जो आपला स्वतःचा अस्तित्वाचा प्रयास सगळ्या गोष्टीचे प्रयोग झाले आणि शेवटी ज्या परिस्थित्या घडलेल्या नाहीयेत ते विनाकारण त्याचा बुडबुडा निर्माण करून स्वतःला कशा पद्धतीनं या पब्लिसिटी स्टंटच्या माध्यमातून स्वतःची परिस्थिती सावरता येते का ह्याचा प्रयत्न करणारे अनेक जण काल तोंडघशी पडले. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अजितदादांनी या सगळ्या गोष्टीचा जो विचार आणि ज्या पद्धतीची अवस्था ठेवली कारण की ही परिस्थिती आजपासून काही अजितदादांच्या निधनानंतर परिस्थिती निर्माण झालेली नाही. तो पहाटेचा जो सकाळचा शपथविधी होता आणि ज्यावेळेस अजितदादा सकाळी 5:30 वाजता त्या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते तेव्हा त्यांना एकाकी पाडलेली परिस्थिती आणि आज ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची सूत्र म्हणा किंवा या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्र म्हणावा या सगळ्या सूत्रांमध्ये ज्या परिस्थितीत त्यांना वावण्याचा प्रयत्न केला त्यांना दबावगट करून आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आज खऱ्या अर्थानं त्या सगळ्या प्रयोगांना कशा पद्धतीनं या सगळ्यांनी मिळून हाणून पाडलं आणि कशा पद्धतीनं त्याची आज खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये त्याची कशा पद्धतीने वाटचाल सुरू आहे आता येणारा काळ चांगल्या पद्धतीने ठरवेल. आणि याच बरोबर ज्या पद्धतीने पार्थ पवारांची या राज्यसभेच्या उमेदवारपदी ज्या पद्धतीची घोषणा करण्यात आली हे सगळे संकेत येणाऱ्या काळात चांगल्या काळाची हे शुभ संकेत आहेत. कारण कुणालाही ज्या परिस्थितीचा फायदा घेणं आणि परिस्थितीचं स्वतःच उखळ पांढरं करून घेणं हे चांगल्या पद्धतीनं माहिती. आजपर्यंत याच गोष्टीवर अनेक जणांनी स्वतःची परिस्थिती निभवत नेलेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा या संकटात सापडलेल्या लोकांना जो मानसिक आधार द्यायचा मानसिक बळ देऊन परिप्रेक्षामध्ये जी परिस्थिती निर्माण करायची त्याऐवजी जर अशा पद्धतीचे षडयंत्र आणि अशा पद्धतीची परिस्थिती लाटण्याचा प्रयत्न जर होत असेल तर खऱ्या अर्थानं माणूस या जनावर तो एक काळा डाग आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रावर येऊन ठेपली होती
कारण की अनेक प्रश्न, अनेक जो पसरलेले दूरगामी परिणाम आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने आपल्या हाताने समेटून घेतलेत. कारण की कसं असतं की संधीमध्ये सोनं आणि विपदेमध्ये स्वतःचा लाभ बघणारी अनेक लोक असतात. आणि एक जवळपास एक लॉबी निर्माण झालेली आहे. हे लॉबीचं कामच आहे की आपल्या पद्धतीनं आपले नेरेटिव्ह सेट करणं, ट्रोल आर्मी तयार करणं आणि ट्रोल आर्मीच्या माध्यमातून आपले नेरेटिव्ह बाजारामध्ये सेट करणं. साधा एखादा व्हिडिओ जरी केला तर त्याला एक ट्रोल आर्मी बसलेली आहे की जी त्याला ट्रोल करत राहते आणि सामाजिक परिस्थितीमध्ये त्या माणसाच्या ज्या पद्धतीच्या धज्ज्या उडवायच्या, ज्या पद्धतीचा त्याचा आत्मविश्वास उडवायचा आणि स्वतःची मोनोपल्ली कशा पद्धतीने अबाधित राहील याकडेच लक्ष द्यायचं. याच्यावरही नाही भागलं तर त्याच्या पुढच्या परिस्थिती त्यांनी चांगल्या पद्धतीने सुरू केल्या, जातात फोन लगेच, मग उधळली जाते सगळी. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून जस काय या सगळ्या राजकीय भूमिकेत आपलीच मक्तेदारी असावी, आपलंच प्राबल्य असावं, आम्हीच इथले सगळे करते धरते. अहो, सगळ्या समाजाला ची माळ मिळून, सगळी परिस्थिती मिळून समाज घडत असतो आणि समाज जेव्हा घडतो तेव्हा खऱ्या अर्थानं राजकीय परिस्थितीला खरी महत्वाकांक्षा निर्माण होते. परंतु जेव्हा या समाजाचीच घडी विस्कटून स्वतःपुरता विचार करणारी लोक ज्या पद्धतीने आज आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं या नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये, या नेरेटिव्ह पसरण्यामध्ये किंवा मीडिया ट्रायल चालून स्वतःच उखळ पांढरं करून घेणारे खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने तोंड घशी पडतात त्याची काल खूप चांगली उदाहरणं मिळाली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने छगन भुजबळांनी कालचं सगळं भाषण हे हिंदीत केलं. हिंदीत करण्याच्या मागे त्यांचा विषय काय होता की काल राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती आणि या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये दिल्लीश्वरांना ज्या पद्धतीचे मेसेज पोहोचायला पाहिजे, दिल्लीश्वरांना ज्या पद्धतीची माहिती मिळायला पाहिजे, ती माहिती स्पष्ट जावी. दुसरीकडे ज्या पद्धतीनं काल प्रफुल्ल पटेलांनी समाचार घेतला, प्रफुल्ल पटेलांनी ज्या पद्धतीचा समाचार घेतला त्या समाचारामध्ये अनेक जणांचे धाबेदार आणले असतील. कारण की पक्षांतर्गत ज्या घडामोडी होतात, पक्षांतर्गत ज्या निर्णय ठरतात आणि पक्षांतर जे काही परिस्थिती निर्माण केली जाते तो पक्षाचा प्रश्न असतो ना. बाहेरच्यांनी याच्यात लुडबुड करायची काही गरज नसते. कारण की या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही ज्या पद्धतीने मावळमध्ये पार्थ पवारांचं ज्या पद्धतीचं अभिमन्यू सारखं ज्या भूमिका घेऊन अभिमन्यूला ज्या पद्धतीनं कुरुक्षेत्रामध्ये आपलं हुतात्मा पत्करावं लागलं, त्या पद्धतीनं तुम्ही या राजकीय समीकरणामध्ये मावळमध्ये पार्थ पवारांना 100% खिंडीत घातलं होतं ना. आणि शेवटी आपल्या या अस्तित्वासाठी ज्या पद्धतीची पवार या नावाला सुद्धा तुम्ही बाजूला करून स्वतःची ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं संकेत भाग. मग हे सगळं केल्यानंतर, हे सगळे कटकारस्थान केल्यानंतर, या पद्धतीची सगळी मांडणी केल्यानंतर पुन्हा त्या गोष्टीवर आपली स्वतःची अधिकारशाही आणि आपली स्वतःच मक्तेदारी कशी सिद्ध करणार. यासाठी खऱ्या अर्थानं काल ज्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनींनी दादांच्या त्या स्वप्नांचा जो विचार केलाय, दादांच्या स्वप्नांचा जो आलेख मांडलाय आणि ज्या पद्धतीने दादांचे पाहिलेले जे स्वप्न खऱ्या अर्थाने अर्धवट राहिले त्याला परिपूर्तीसाठी संघटनात्मक प्रयत्न आणि प्रशासनिक किंवा राजकीय परिस्थितीतून जी काही प्रयत्न सुरू करण्याची जी एक ग्वाही सगळ्या महाराष्ट्राला दिली, खऱ्या अर्थानं तेच समीकरण या महाराष्ट्रासाठी खूप पोषक आणि चांगलं आहे. या संदर्भात तुमच्या मनात काय वाटत असेल आणि या संदर्भात तुमच्या मनात काही कॉमेंट्स असतील तर 100% कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.